पहा याच्यानंतरचा एकदम एक नंबर असा प्रॉब्लेम आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये सांगतात एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर त्या प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा. जे काढा म्हणले त्यालाच x आणि y मानायचं. आपण इथं लिहायचंय समजा प्राणी संग्रहालयात सिंहांची संख्या x व मोरांची संख्या y मानू. पहा अट 1 आहे. अट 1 मध्ये म्हणतात की त्या दोघांची एकूण जी संख्या आहे ती किती आहे म्हणतात 50. म्हणजे x अधिक y बरोबर 50. त्याला समीकरण नंबर 1 द्या. एकूण सिंह आणि मोर किती आहेत 50 आहेत आणि त्यांच्या पायांची संख्या आहे म्हणतात 140. याचा अर्थ लक्षात घ्या सिंहाचे पाय असतात 4, मोरांचे पाय असतात 2. म्हणजेच अट 2 नुसार इथे काय होईल सिंहांचे पाय किती 4 म्हणजे त्या 4 ला x सोबत लावा अधिक मोरांचे पाय किती असतात 2 म्हणजे त्याला y सोबत 2 लावा आणि एकूण किती आहेत तर 140. याला समीकरण नंबर 2 द्या. आता तुम्हाला चेक करायचे या दोन्ही समीकरणामध्ये सारखं काय आहे का. सारखं नसेल तर सारखं तयार करा. आपण इथं जी छोटी संख्या आहे ती छोटी संख्यानं गुणून घेऊ. समीकरण 1 ला हे पण एकटं आहे हे पण एकटं आहे. तुम्ही 4 न गुणलं तरी चालतंय 2 न गुणलं तरी चालतंय. इथे लिहायचं समीकरण 1 ला 2 ने गुणून मांडणी करायची. 2 गुणिले x अधिक y बरोबर 50 गुणिले 2. दोन्ही बाजूला गुणून घ्यायचं. हे 2x हे अधिक 2y बरोबर 100. याला समीकरण नंबर 3 द्या. आपण समीकरण 3 कशापासून तयार केला समीकरण 1 पासून. म्हणून आता याचा विचार करायचा नाही. आता बघा इथं 2y आहे इथं 2y आहे हे अधिक आहे हे पण अधिक आहे. जेव्हा चिन्ह सारखे तेव्हा त्या दोघांची वजाबाकी करा. चिन्ह जर बदलून आले असतील तर डायरेक्ट बेरीज करायची. ते कटून जात असतात. मग लिहायचं समीकरण 2 व समीकरण 3 ची वजाबाकी करू. मांडणी करून घ्यायची. समीकरण 2 आहे तुमचा 4x अधिक 2y बरोबर 140 आणि समीकरण 3 तयार झालेला 2x अधिक 2y बरोबर 100. यांची वजाबाकी करत असताना खालच्या एका समीकरणाचे सर्व चिन्ह बदलून घ्यायचे. पहा आपण काय केलं हे अधिक होतं याला वजा केलं. हे अधिक होतं याला पण वजा केलं आणि हे पण अधिक आहे याला पण वजा केलं. कारण हा नियम आहे वजानं एका समीकरणाला गुणून घ्यायचे थोडक्यात. आता हे अधिक 2y वजा 2y गेले डगात कटून जातात. ह्या दोघांमध्ये वजाबाकी होईल. 4x मधून 2x गेले 2x राहिले आणि ह्या दोघांची वजाबाकी परत 40 राहिली. x बरोबर येईल तुमचं 40. हे ह्याच्या भागाकारात जातील. 2 1 2 2 4 2 0 0 म्हणजे x बरोबर आलं 20. आता ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून देऊ आपण. लिहायचं समीकरण 1 मध्ये x बरोबर 20 ठेवू. एक हा आहे इथं 20 x च्या ठिकाणी ठेवला अधिक y बरोबर 50 म्हणजे y बरोबर 50. हे अधिक आहे तिकडे गेला वजा 20 होते म्हणजे y ची किंमत आली तुमची 30. आता थोडक्यात आपल्याला काय काढायला लावलेलं होतं ते प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या लिहायचं. सिंहांची
संख्या, यांची संख्या म्हणजेच काय एक्स, एक्स बरोबर किती आलं 20 व मोरांची संख्या y बरोबर 30 म्हणजेच 30 आहे. अशा पद्धतीनं पद्धतशीर मांडणी वगैरे करून 1 बाय 1 स्टेपनं सोडून घ्यायचं. धन्यवाद.